मी भरपूर अन्न खातो पण मी तृप्त होत नाही. मी चांगले चांगले कपडे घालतो पण माझ्या कपड्याला ऊब नाही. मी पुष्कळ पेरणी करतो पण त्या पेरणीमध्ये पिकच नाही. माझ्या खिशामध्ये भरपूर पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही. माझ्या घरामध्ये संपूर्ण अशी सुखसुविधा आहे पण त्या घरामध्ये शांती नाही आहे. असं का माझ्याशी होत आहे? असं का माझ्या जीवनाशी होत आहे? असा प्रश्न आज बहुतेक लोक स्वतःला विचारत आहे. पण आज देव त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार आहे. आज देव त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आणि मला देण्यासाठी तयार आहे. या नव्या सकाळी परमेश्वर देवा तुम्हाला आणि मला सांगत आहे. हग्गायाचं पुस्तक याचा पहिला अध्याय वचन 5, वचन 6, वचन 8 आणि वचन 9. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या रक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे का? पुन्हा वाचतो. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या रक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे का? देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. देवाची वेळ जवळ आलेली आहे. देवाचं येणं हे जवळ आलेलं आहे. आणि अशा वेळेला आपण देवाची सुवार्ता सोडून, देवाचं काम सोडून, देवाच्या मंदिराकडे लक्ष देण्याचं सोडून आपल्या घराकडे लक्ष देत आहोत. म्हणून आज प्रभू सांगत आहे की माझं तुमचं जे विश्वासणारे आहे, जे देवाच्या मंदिराकडे लक्ष देत नाही, त्यांचे खिसे रिकामे आहे. घरात सगळी सुविधा आहे पण घरामध्ये शांती नाही. खिशामध्ये भरपूर पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही आहे. कारण जास्त लक्ष घराच्या सुखसुविधाकडे लागलेलं आहे. 6 वचन जर आपण वाचलं तर तिथे सांगत आहे, तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पिता पण तृप्त नाही. तुम्ही पिता पण तुमची ताण भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही. मजुरीने मिळून पैसे कमवितात पण भूक पडल्यासारखं त्या खिशातून पैसे बाहेर चालल्या जातात. खूप सुंदर असं वचन आज देव आपल्याला देत आहे. खूप सुंदर असं मार्गदर्शन देव आज आपल्याला करत आहे. काय त्यातला मी एक आहे का? माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे सगळं काही आहे पण देवाचा आशीर्वाद माझ्याजवळ नाही आहे. कारण मी देवाच्या मंदिराकडे लक्ष देण्याचं सोडून स्वतःच्या सुखसुविधाकडे लक्ष देत आहे. जर त्यापैकी एक आज आपण असेल तर परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे, कितीही पैसे आले तरी ते पैसे टिकणार नाही. कितीही सुखसुविधा असले तरी घरामध्ये शांती राहणार नाही. कारण स्वतःकडे लक्ष जास्त देत आहोत, देवाच्या कामाकडे. देवाचं मंदिर ओसाड पडलेलं आहे आणि स्वतःचं घर भरलेलं आहे. बायबल सांगतं, सगळं असताना, सर्व असताना अजून वाटत आहे की अजून मिळावं. पण प्रभू म्हणतो की तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली पण हाती थोडे लागला आहे. जे तुम्ही घरी आणाल त्यावर मी फुकार घालील असे सैन्याधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले. तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात. म्हणून परमेश्वर देवबाप सांगत आहे की आपले खिसे रिकामे आहे. आपल्या घरात सुखसुविधा आहे पण देवाची शांती नाही आहे. देवाचा समय जवळ आलेला आहे. देवाची वेळ जवळ आलेली आहे. मंदिर ओसाड पडलेले आहे. देवाच्या मंदिराकडे लक्ष द्या. त्याच्या सुवार्तेकडे लक्ष द्या. प्रभू म्हणतो, पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य, त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतील. मनुष्य हा पहिल्यांदा जग आणि मग नंतर देव.